तुकाराम शिंदेच्या माध्यमातून निश्चित मला आशावाद आहे, उद्याच्या 9 तारखेला तुकाराम शिंदेच्या माध्यमातून एक पंचायत समिती सदस्य शिवसेनेला निश्चित मिळेल, तो निश्चित विजय होईल याचा मला खात्री आहे, मला आशावाद आहे. आणि आपण सर्वांनी येणाऱ्या 7 तारखेला सतसत विवेक बुद्धीनं अंतकरणातून ज्यानं काम केलं त्याच्या पाठीमागे उभा राहा, त्याला मतदान द्या आणि अशा एक सर्वसामान्य घरातल्या उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला आपण मतदान द्यावं एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्यानंतर ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतात असे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जी शिवसेना पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट तुकाराम शिंदे साहेब हे 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतील. छत्रपती शिवाजी महाराज की. गावात पहिल्यांदाच बोलतोय, फक्त बोलता येत नाही. मुंबईत झालेत भाषण भरपूर आझाद मैदानामध्ये. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कुटुंब प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, धाराशिवचे लाडके आणि अत्यंत माझ्यावर खूप प्रेम करणारे आमचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, संपर्क प्रमुख माजी आमदार राजनजी सळवी साहेब, आमचे जिल्हा प्रमुख सूरजजी महाराज, युवा सेनेचे कार्यकारी सदस्य अभिनाथजी खापे, ॲडव्होकेट धनंजय धाबेकर, युवा जिल्हा प्रमुख गणेश जगताप, महिला जिल्हा अध्यक्ष भारतीताई गायकवाड, आमच्या संगीताताई काळे, किरण निंबाळकर, मायाताई चव्हाण व सर्वच मान्यवर. ढोकी ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यासाठी आमचे धाराशिवचे माजी पालकमंत्री तथा आमदार तानाजी सावंत साहेबांकडे मी गेलो असताना साहेबांनी तात्काळ 30 खाटे हॉस्पिटल मंजूर केलं. आणि त्याच्यानंतर जो जागेचा प्रश्न राहिला, माझे लाडके पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांनी तात्काळ 15 दिवसामध्ये 7 बारा तयार करण्याचं जिल्हाधिकाऱ्याला सूचना केल्या आणि 15 दिवसात 7 बारा तयार झाला. ज्यावेळेस डुकी बस स्टँडचा संबंधी विषय बोलत असताना साहेबांनी मला सांगितलं, मी साहेबाला पत्र दिलं 24/6/2025 ला आणि साहेबांनी तात्काळ आदेश दिला बैठक घेण्यात यावी. आणि मान्य साहेबांनी 14 ऑक्टोबरला बैठक घेतली सकाळी 9 वाजता. एकट्यासाठी एकटाच होतो आणि साहेबांनी तात्काळ 60 तात्काळ मान्य सगळे प्रधान सचिव, कृषी विभाग, परिवहन विभाग आणि धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सगळे हजर असून साहेबांनी तात्काळ आदेश दिले. 60 आर जमीन 1.5 एकर, मी 5 एकर मागत होतो, म्हणले ही घे आधी आणि कितीही निधी लागू दे, 15 कोटी लागू, 10 कोटी लागू, कितीही लागू, तात्काळ मंजूर करतो असं मला त्यांनी आश्वासन दिलं. आणि ते आता प्रोसेसमध्ये आपली जागेचा सगळा प्रस्ताव मंत्रालयापर्यंत गेलेला आहे. ड्रामा केअरच्या बाबतीमध्ये साहेब ही गाव हायवेवरच आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा तेरणा साखर कारखाना आहे साहेब. आणि इथं रोज ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त असल्यामुळं साहेबांनी ती मला सांगितलं की तेही 15-1 दिवसात ड्रामा केअरचंही मंजूर करतो. आत्ताचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेबांना त्यांनी सांगितलं आणि तेही प्रस्ताव मंजूर झालेला आहे PSCच्या जागी. राहिला प्रश्न साहेब, मला एकच आपल्याला विनंती आहे, माझ्या गावातील विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो धाराशिवहून लातूरला जाण्यासाठी, कारण लातूरच्या डिपोच्या गाड्या कमी सोडलेल्या आहेत त्यांनी. माझी एवढीच विनंती आहे की आपल्याला मला एक 5 गाड्या धाराशिव ते लातूर कंटिन्यू चालणाऱ्या 5 गाड्या देण्यात याव्या. दुसरं एक म्हणणं आहे साहेब, आणि एक मागतो, माझ्या शेतकऱ्यांना इतर राज्याला लाईट नाही किंवा लाईट सारखं जाते, कारण डीपीवर 25-30 कनेक्शन असल्यामुळे खूप लोड येतो. माझी एवढीच विनंती आहे साहेब, मी साक्षीनं सांगतो, मी काहीच तुम्हाला वैयक्तिक मागणार नाही, जी मागेल ती फक्त माझ्या ढोकी गावासाठी मागणार आहे. म्हणून माझी एक विनंती आहे की आपण आपल्या फंडातून एक 200 ते 300 डीपी मला मंजूर करून देण्यात यावे, एवढीच माझी वैयक्तिक मागणी. माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचे 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावे ही विनंती करतो.
अरे खाली बस.